एक मुद्दा सांगतो, शांत चित्ताने ऐका. ज्ञानोबा एवढे उपकार आहेत का कोणाचे आपल्यावर? बोला. मी सगळे जे पुरावे सांगत होतो ते ज्ञानोबाच्या वर आहेत. ज्ञानोबाचे फार मोठे उपकार संप्रदायावर. पण एके दिवशी ज्ञानोबा कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरला गेले. मिठायला पंढरपूरला. आणि पंढरपूरला ज्ञानोबा गेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. साहजिक ज्ञानोबाच्या चेहऱ्यावरची थोडी नाराजी परमात्म्यानं बघितलं आणि जवळ बोलून घेतलं. सांगितलं, माऊली आज चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसायला लागली का? ज्ञानोबाचे डोळे पाण्याने डबडबले. ज्ञानोबा म्हणतात, देवा 22 वर्ष पूर्ण झाले. म्हणायचं काय माऊली? समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. समाधी महिम्यातलं काय सुरुवात? समाधी हे तुझ ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी आणि समाधी हे तुझ पाशी घेईन. देवा मला तुमच्या पायाजवळ समाधी घ्यायची. कोणी सांगितलं? ज्ञानोबा. ज्ञानोबाला समाधी पंढरपुरात घ्यायची होती. देवाने सांगितलं, माऊली समाधी देतो पण आळंदीला, पंढरपुरात नाही. म्हणले पायरीला बघा ना. म्हणले पायरीची जागा बुकिंग झाली, नामदेवाला गेली. म्हणजे थोडं पलीकडे इकडे तिकडे. म्हणले चोकोबार आहेत पलीकडे. म्हणजे थोडं मला मध्ये घ्या. म्हणले ती मेसेज मुलगी मध्ये. तुम्ही आळंदीला चला म्हणले. ऐका ना ऐका. माऊली म्हणतात, देवा बस जगात जेवढा अपमान होता ना तेवढा अपमान भोगला. जगात जेवढा मान होता तेवढा मान मिळाला. मला कसं आहे, ज्ञानोबा एवढा अपमान या जगात कोणाचा झाला नाही. ज्ञानोबा एवढा मान सुद्धा कोणालाच मिळाला नाही. ज्ञानोबा सगळ्यात लहान, पण वैष्णवामध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा संत. ज्ञानोबाईने म्हणावं, देवा बस झालं. भिक्षा मागण्याकरता ज्ञानोबाईने जावं. मायबापांनी देहांत प्रायश्चित्त केलं. माझ्याकडे लक्ष द्यायचं, महिला मंडळीकडे लक्ष द्या. माऊलीचे मायबाप ज्या वेळेला निघून गेले ना, 8 दिवस 4 लेकरं 4 कोपऱ्याला बसलेले. आणि 4 कोपऱ्यात 4 लेकरं बसलेले. 8 दिवसाच्या नंतर मुक्ताबाई म्हणते, दादा हे दादा काय गमते? दादा भूक लागली. भूक लागली. भूक लागली म्हणले. माऊलीचे डोळे पाण्याने डबडबले. आणि माऊली म्हणतात, 8 दिवस झालं मायबाप गेले, घरात खायला काहीच नाही आपल्या. उपरण्याला गाठ बांधली माझ्या माऊली. जोडी केली. आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता गेले ना भाऊ. भिक्षा मागण्याकरता माऊली गेले. माधुकरी नाही वाढली. माधुकरी वाढली नाही. कुंभाराच्या घरी 2 चिमूट पीठ मिळालं. ते पीठ घेऊन बेटाकडे निघाले. माझ्या मुक्ताबाईचं भागलं तरी बस झालं. ऐका ना, वाटात विसोबाची भेट झाली. काय रे ज्ञान्या, संन्यासाचे तुम्ही आळंदीला कशाला गेलतास? काका भूक लागली होती मुक्ताबाईला. मुक्ताबाईला भूक लागल्यामुळं मी गेलो होतो. मुक्ताबाई रडत होती ना, थोडस पीठ मिळालं आणि ती झोळी काठी घातली. झोळी फाडून टाकली. पीठ खाली काळ पण चापट मारली. ज्ञानोबा रडायला लागले. पायानं पीठ असं काढून टाकलं. का माहितीये, मी गेल्यावर वरच भरून नेईल ना म्हणून. ज्ञानोबा रडायला लागले. ज्ञानोबाला राग आला. ज्ञानोबा तिथून बेटात आले. ताटी लावून घेतली. मध्ये बसले. 7 वर्षाची मुक्ता ताटी उभा राहते. म्हणते, दादा योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. दादा समधी बसून कसं चालली बाबा? जीभ दाताने चावली म्हणून काय कोणी 32 पाडतं का रे दादा? जीभ दाताने चाविली कोणी 32 पाडी? जीभ दाताने चावली म्हणून काय कोणी 32 पाडतं? ए दादा असा मध्ये बसू नको, बाहेर ये रे दादा.
बाहेर ये रे दादा, मी तुझ्या पाया पडते, बाहेर ये. ज्ञानोबा बाहेर येतात. हे सगळं ज्ञानोबाच्या जीवनामध्ये दुःख भोगलं ना. आणि जे ज्ञानोबा जेव्हा समाधीला जायला निघाले ना बाबा, हा हे ज्ञानोबा तळला, एक हात देवानं धरला, एक हात नामदेवरायने देवाने निवृत्तीनाथान धरला. देव निवृत्ती आले धरले जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची या माशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले, बांधल्या पेंडीचा सुटला शाळा. अशी परिस्थिती समाजाची झाली. ऐका ना, सगळे लोक रडत होते काकू, सगळे लोक रडत होते, समाज रडत होता. माझा ऐका, एक एक पाऊल टाकत ज्ञानोबा पुढे जात होते. निवृत्तीनाथाच्या गळ्यात कवटाळले, पाया पडले, मुक्ताबाईला जवळ घेतलं. मुक्ते चालवून मी सोपानाला जवळ घेतलं. मुक्ताबाईला जवळ बोलून म्हणतात, मुक्ते मायबाप मेल्याच्या नंतर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. मायबापाच्या नंतर बरेचदा तुला उपाशी झोपावं लागलं, कारण मायबाप हे मायबाप असतात ना दादा. आई ही आई असते. आई माहेरातून निघून गेली की माहेरातलं माहेर बऱ्यापैकी संपलेत असताना, बरोबर बोलते मी सगळं. आई जर माहेरात माय जिवंत असली ना, तर तुम्ही गावाकडे गेलात की माहेरातून येताना तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही. माय तुमच्या पिशवीत गहू टाकील, ज्वारी टाकील, बाजरी टाकील, तांदूळ टाकील. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीत कांदे सुद्धा कापू टाकून देते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय. ताई माईने घेतलेल्या साडीमध्ये आणि भाऊजीने घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये थोडाफार बदल आल्याशिवाय राहत नसतो, कारण माय ती माय असते. माहेरातली माय मेली की दारामध्ये हक्कानं चप्पल सोडायचा उमरा संपलेला असतो. आई असते ना ती. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. आई ही आई असते. खरं सांगतो, माईची आठवण 100% असते. आईने आपल्यासाठी खूप केलेलं असतं. माय काय मावशी असते, माय काय चुलती असते ना बाबा, माय काय आते असते. नाही बाबा, माय ही माय असते. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, आठवा तुमची. तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आठवा माय. एकदा डोळ्यापुढे घ्या मायचं चित्र. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय आया, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. माईचे लई उपकार असतात. मुलीचे सगळे लाड माय पुरवत असते. मुलीनं काही केलं तरी माय ती झाकून ठेवत असते. मुलगी आपली किती जरी चुकीची वागली तरी त्याच्यावरून पांघरून टाकण्याचं काम फक्त माय करत असते. बऱ्याचदा मुलीला ह्या गोष्टी कळत नाही. ती गोष्ट निराळी असते गड्या. माय ही माय असते. माईला सगळ्या गोष्टी माहीत असतात, फक्त माय कोणाला सांगत नसते. त्या माईचे खूप उपकार असतात. बिना माईचं 2 दिवस जगून बघा. ज्याची माय मेली त्याला विचारा. तुम्हाला माहित नाही, तुम्हाला सगळं ऐकतं मिळालं गड्या, पण माईला पायात घालायला चप्पल सुद्धा नव्हती. हे तुम्ही विसरून गेला. खूप कष्ट असत माईचं. ऋण जन्मतीचे फिटे. माईचं ऋण किती जरी केलं तरी फुटणार. काट्या कुट्या याचा याला माय जाय राणी. चपला सुद्धा घेत नाही माय. पायात नसे वाहन तिच्या फेऱ्यानं. सगळं तुम्हाला ऐकतं मिळालंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काही किंमत करणार नाही. तुमच्या माईनं खूप केलेलं हे तुम्हाला माहीतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही कसंही वागताय, काही करताय. तुम्हाला असं वाटतंय की आमचं तुम्हाला काही माहीतच नसतं, हे तुम्हाला कळतं. पायात नसे वाहन तिच्या फेऱ्यानं. काट्या कुट्या याचा याला नाही बरं, तिला येत नाही ना म्हणायला. याचा याला माय जाय राणी. लक्षात येते बोलते. माझा बाप रोज लावी मायेच्या माग पूर्ण. बास झालं शिक्षणाता करू दे याला काम. शिकून शान कुठं मोठा
मास्तर होणार हाय, थोडस शिकून शान कुठं मोठा महाराज होणार हाय, तवा मले महाराज मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी